आणि लिहा मंडळ विभागामध्ये काल रात्री आणि आज सकाळी जोरदार पाऊस झालाय। हजारो हेक्टरवरील मका पीक वाहून गेले, तर अनेक भागामधला विद्युत पुरवठाही अजूनही खंडित आहे। स्थानिक आमदार संजय गायकवाडांनी परिसराचा दौरा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची 1 लाखाची रोख रक्कम दिलेली आहे। एका शेतकऱ्याने झाडावर चढून आपला जीव वाचवलाय, तर शेतीच्या नुकसानीचे तत्काळ पंचनाम्याचे आदेशही देण्यात आलेत। आपण स्वतः पाहणी करून लवकरात लवकर मदतीसाठी प्रस्ताव पाठवू, असं तहसीलदारांनी सांगितलंय। तहसीलदार, आमचे कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक या सगळ्यांना पंचनाम्याच्या सूचना दिल्यात। जिल्हाधिकाऱ्यांना सकाळी फोनवरून मी माहिती दिली आणि त्यांनी सुद्धा अधिकाऱ्यांना सांगितलं की जेवढे काही नुकसान भरपाई असेल ताबडतोबीनं सगळ्या लोकांना मदत कशी मिळेल अशी कारवाई आपण या ठिकाणी करावी। यातून शेतकऱ्यांना कसा दिलासा मिळेल? सरकार काही मदत करणार आहे, ती तात्काळ जी मदत असते ती शेतकऱ्यांना दिलासा कसा मिळेल? जी शासनाची NDRF SDRFच्या निकषाप्रमाणे शासन मदत करते, त्यांच्या पंचनामा करता शासनाकडे मागणी जाते, त्या पद्धतीनं आम्ही सगळी तयारी करत आहोत। रात्री वाटलं की एकदम पाऊस खराब वाटते, 70-80 क्विंटल मका होती। अचानक पाऊस कसा आला? म्हणजे त्यावेळेस किती वाजले होते? तुम्ही शेतात होते? 3:15 वाजता पाऊस चालू झाला, 4:30-4:45 एकदा अतिवृष्टी पाऊस पडला, पूर्ण शेतामधून पाणी चाललं। मी एकटा जात होती, मग मी झाडावर चढलो, ढोरं खाली बांधले, ढोरं बी राहतात। काही गावांमध्ये जोरदार पाऊस पडल्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे, तसेच काही घरांमध्ये पाणी गेल्याचे दिसून आले आहे। आम्ही तशी पाहणी देखील केलेली आहोत। त्या अनुषंगाने ग्रामस्तरीय समितीतील तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांना तातडीने पंचनामे करण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत। साधारण 1-2 दिवसामध्ये याच्या याद्या करून शासनाला सादर करण्याचे आणि लवकरात लवकर शेतकरी आणि बाधितांना मदत देण्याचे आमचं नियोजन आहे। तिकडे पालघर मधल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे। परतीच्या पावसामुळे पालघर मधल्या भातशेतीचं मोठ्या प्रमाणावर